गो टू द कुंभे वॉटरफॉल. आजचा प्रवास हा 170 किलोमीटरचा सातारपासून कुंभे वॉटरफॉल. आणि ह्या प्रवासाला एवढा एन्जॉय केला हे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. खतरनाक आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एक छोटी आणि वन डेची राईड करत आहोत. तर आपली आजची राईड आहे सातारपासून कुंभे वॉटरफॉल. तर ह्या वॉटरफॉलला आपण विजिट करणार आहे आज. आणि मित्रांनो, आजची राईड पण अशी सुंदर अशी होईल. तर या राईडमध्ये कोण कोण आहे आपल्यासोबत आणि आपला आजचा मीटअप पॉईंट कोणता आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेनच मी. तर आता माझं आवरायचं चाललं आहे. जस्ट आता आंघोळ वगैरे झाली आणि टाईम काय झाला आहे, मोबाईल पण नाही आहे जवळ, 6:30 वाजले असतील. तर आपला आजचं पॉईंटला आपण निघतोय आता. तर आपण भेटूया आपल्या मोठं ब्लॉगिंग सेटअपमध्ये. तर चला मित्रांनो, निघूयात आता. खूप उशीर झाला आहे, आवरलं आहे. आणि आपली सुरुवात ही आता पहिली ऑफ रोडिंग पासूनच होणार आहे. त्यामुळं जरा थोडीशी स्टार्टिंगला येईल मज्जा, कारण आमच्या इथल्या घरापासून बाई खाली जाईपर्यंत चिखलच चिखल आहे. हे बघा, असा रगडा आहे. ह्यात आता कसं निघायचं. इथून त्या कोपऱ्यापर्यंतच तेवढा थोडा जास्त चिखल आहे. तिथून खाली गेल्यावरती नाही, अयो पडलो असतो. ही रेनकोट मला आता आहे ना, पाऊस नाही म्हणून घालत नाही आत्ता सध्या तरी. इथं ठेवतो, ह्याच्या नादात पडलो असतो. त्याला सांभाळायचं का गाडीला सांभाळायचं का स्वतःला सांभाळायचं. कसा आहे रगडा. ओ चक्का मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, आजची राईड ही एकदम सुंदर अशी व्हावी अशी माझी इच्छा. आणि कसं आता पावसाळ्याचे दिवस आहेत, गाड्या स्लिप वगैरे होतात, त्यामुळे थोडंसं जरा रिस्क राहते. तर आपल्या गाडीचे टायर जरा आले ती संपायला. आता तुम्हाला ही जरा असं इरिटेट करत असेल, त्याला पुढे गेल्यावरती ठेवतो मिनिट. हे असल्या भंगार रस्त्यातनं बाहेर निघू द्या मला फक्त. आता हे बघा पाणी, इथनं जरा पाटातनं दमान निघायला लागतंय, नाहीतर चुकून पाय टाकला ना तर बूट जातोय पाण्यात. मग कॅनल अजून एक्स्ट्रीम लेवलची ऑफ रोडिंग करायची असते ना, आपण पलीकडच्या साईडनं गेलो असतो, पण नको, तिकडं गाडी अडकायची शक्यता आहे. चला, ओळखीचे दादा प्रत्येक वेळेस आलं की आपली गाठ भेट होतीच. आता गडबड आहे त्यामुळं संध्याकाळी आल्यावरच भेटायचं. आता कॅमेऱ्याची बॅटरी रात्री चार्जिंग लावायची विसरलो. आपल्या मीटअप पॉईंटला येऊन थांबले असतील. 6:30 वाजता यायचं होतं, 7ला निघायचं होतं करेक्ट. आणि आता हे काळा बाबा आपल्याला ताणणार आहे. बघा तुम्ही मजा फक्त बघा, आहे का. अरे बाबा, हिटलाच आहे मी. नाही ये एकदाचा चाव ये. ओळखत नसल्यागत करतोय बाबा, रोज येतो, रोज ताणतो मला देव. हे आपल्या समोर दादाचं देव टॉमी आहे. या काय करणार आता, त्याची ड्युटीच आहे ती.
गाडीची हालत आता लय झाली बेकार. हे बघा चिखल, खतरनाक चिखल आहे. याद करू कुर्बानी. आज सकाळी मला वाटतंय 4 वाजल्यापासून गाणी चालू झाल्यात आमच्या गावात. कालचा ब्लॉग एडिट करायचा होता ते पण राहिला, कारण तब्येत माझी खरंच डाऊन आहे पूर्ण. आत्ता काल जाऊन आलो दवाखान्यात, गोळ्या घेतल्या. परत काय होतंय माझं मलाच कळेना. डॉक्टरला काय सांगू मी काय होतंय. सगळ्या बाजूने ट्रॅफिक ट्रॅफिक. पुढे घ्या थोडी, आता अडकले. जाऊ द्या तिकडं, जाऊ द्या काका. घ्या पुढे थोडी. चला धन्यवाद. तिथे सगळ्या स्टॉप झाल्यात गाड्या, तरी पण मी शॉर्टकट मारला तरी पण तिथे ट्रॅफिक. आजचा आपला मीटअप पॉइंट आहे राजधानी सातारा, प्रत्येक वेळेसचाच. विषय असा झाला, मला वाटलं आता गेले सोडून, पण नाही, अजून कोण आलेलं नाही. इथे फोन केला होता, विनोद सर ही काय मागच्या साईडला थांबलेत. 390 KTM RC राजधानीच्या समोर जाऊन थांबायचं आहे. सिरियसली मला असं वाटायला लागलं मी ऑफ रोडिंग मारून आलोय आणि चिखल पार मागण्या सीटवरती उडलाय. आता तुम्ही म्हणाल तिकडं कुठं उलट चाललाय, मी काय आता इथं जाऊन थांबायचंय. येणार आहे का? नाही म्हणलं हेल्मेट नाही, म्हणलं येणार आहे का काय. लय दिवसानं आलाय राईडला. काढला की, अरे गुजरातला राईडला गेलो ना तेव्हा काढला होता. गुजरातला गेलो होतो राईडला तेव्हा काढला. झाली 1 नंबर झाली. काढला. काय साऊंड येतो भाई. मित्रांनो आता राईडला सुरुवात झालेली आहे आणि आपले निखिल सर हे मेढ्यामधून येणार आहेत. भावनो काय खतरनाक मुवमेंट आहेत. मस्त असा रस्ता पूर्ण ओला आहे. त्यांच्या एकदम सुरात गाड्या चालल्या. लाईनअप बघा कसा लाईनअप मेंटेन आहे. सिंचन रायडर येणार होते पण काय माहित आता. पुढे बा पूर्ण असा डोंगर आहे ना, धुक्यात गेलाय धुक्यात. अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि सुंदर अशी राईड चालू आहे. एकदम मस्त असं, एकदम सुंदर असं, एकदम अतिशय सुंदर असं, एकदम अतिशय अतिशय सुंदर अशी राईड चालू आहे. सँडी सर आपले गुजरातचे राईड पार्टनर ह्याने धोका दिलाय मला. मला बोलले होते येतो मी, पण आता मला भेटलेला आहे धोका आणि मी ह्या धोक्याचा बदला घेणार.
शेंडी सरांना म्हणणार राईडला येतो मी पण येणार नाही. प्रॉब्लेम्स असतात त्यामुळं माहिती आहे मला राईडला आलेलं नाही, पण आपली चेष्टा मस्ती चालूच असते. त्यामुळं नेक्स्ट राईडला पण आपल्यासोबत असतीलच, ह्याची काय गॅरंटी देऊ शकत नाही मी. कारण ती त्यांच्याकडनंच घ्यावं लागेल रे गॅरंटी. निखिल सरांचा फोन येतोय, कुठं पोचला? रेटकवलीमध्ये पोचलोय आता. आणि आता आपल्यासोबत आहेत निक्स रायडर निखिल सर. निखिल सर नाही आता घालायचा इथं थांबून, पाऊसच नाही तिकडं पुढं ना. आता घालू इथं थांबून, आता रिस्क कशाला. सर पावसाचं काय नियोजन कॅमेराचं? माईक काढायचा का फक्त? ओके, लय पाऊस आला तर मग माईकला आपण काढू शकतोय. नो आरएक्स देविल सर, आपले न्यू कॉलिक निखिल सर. 10 मीटरचं अंतर ठेवून चाला लागलं. 10 मीटर ही अंगा उडतंय. टाकू नका, लय मोठं. त्यांना पण सांग दोघांना गॅप टाकू नका. मेड्यामधून निखिल सर आलेत. फील द साऊंड, फील द साऊंड. घाटाची सुरुवात झाली आणि पाऊस लागायला लागलाय थोडा थोडासा. डाऊन स्पीडनं जावं लागणार आहे कारण स्लिपरी रोड झालेत, घसरते गाडी. थोडासा ब्रेक पाहिजे आणि पाऊस असल्यामुळे कॅमेरा बंद केला होता. पाऊस बघा किती पडतोय, बेकार पाऊस आहे. निखिल सर काय म्हणतात बघू आता. गो टू द कुंभे वॉटरफॉल. कुंभे वॉटरफॉल. दिस इज अ KTM गाय 390%. ही बघा ह्यांची गाडी 390 ते सांगितलं तुम्हाला. त्यांनी वॉल्व्होट्रॉनिक पण लावलाय. विषय हार्ड केला आहे. SC प्रोजेक्ट लावून वॉल्व्होट्रॉनिक लावलाय. त्याला पण SC प्रोजेक्ट आहे ना आपल्याला. आपल्या पण वॉलॉट्रॉनिक त्याला पण आहे वॉल्व्होट्रॉनिक. आपला टॉपचा आहे. हँडमेड हँडमेड. कोणाला घ्यायचं असेल तर लगेच ऑर्डर करून देतील. एक नंबर केलाय आपण. काय बसावला सायलेन्सर काढून ठेवला विषय. आपण माझं वरच्या साईडला घेतलंय बघ मी. मला घासत नाही पडेल. खूप वेळाच्या प्रयत्नानंतर आम्ही इथं येऊन पोचलोय आणि इथं आता पावती फाडायची चालली आहे. काय असेल ते असेल काय माहित नाही. कुंभे वॉटरफॉलला आल्यानंतर पावती फाडावी लागेल हे माहीत नव्हतं. पण या ठिकाणी आम्ही पावती भरली आणि पुढचा प्रवास चालू केला. आता थोडंसंच अंतर राहिले. वॉटरफॉलकडे जाण्यासाठी सुंदर असा रस्ता आहे, सिमेंटचा रोड आहे आणि आधीमध्ये थोडीशी कामं चालली आहेत. तसंच इथून दिसणारा सुंदर असा नजारा. आपल्याला वॉटरफॉलकडे जाण्यासाठी या टनलमधून जायचंय पलीकडे. तर या टनलमध्ये रस्ता जरा खराबच आहे, त्यामुळे गाडी आपली हळू चालवलेली बरी. आणि तुम्ही जर कधी येत असाल तर या ठिकाणाहून जरासं स्लोली जावा. उगाच नको ते लफडं घेऊन मागं जाऊ नका. त्यामुळे काय असेल ते सेफमध्ये जावा. फायनली आपण पोचलेलो आहे ज्या लोकेशनला पोचायचं होतं त्या ठिकाणी. आता गाड्या आम्ही इथं पार्क केल्यात, पण इथून जो कुंभे वॉटरफॉलचा मेन व्ह्यू आहे तो इथून दिसत नाही. तर आपल्याला जायचे पलीकडं.
या ठिकाणाहून नजारा काय भारी दिसतोय मस्त असा नजारा आहे, धुकं वगैरे आलंय. आणि मित्रांनो आपण आता जाऊयात पुढच्या ठिकाणी. मेन वॉटरफॉलचा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही ह्या अशा खराब रस्त्यातून खालच्या साईडला गेलो आणि ज्या ठिकाणाहून मेन वॉटरफॉल दिसतो तो पॉईंट आता सध्या तरी बंद आहे, कारण की खूप स्लिपरी झालेली आहे जमीन. उगाच कोणती रिस्क न घेता आपण ह्या ठिकाणी आलोय आणि तुम्ही पण अशी रिस्क घेऊ नका ज्याने की तुमच्या जीवाला धोका होईल. आम्ही पण खूप सेफमध्ये गेलो आणि इथून वॉटरफॉल दिसतोय ना भाई, खतरनाक. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय कुंभे वॉटरफॉलला. वॉटरफॉल बघून झाला की आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.